चला सामना सुरू करण्यात यायचं. लेगी पंच कोण आहे? तेजस लेगी पंच. किती मॅच बाकी मुख्य पंच आम्हाला लेगी पंच मिस्टर तेजस नवले. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. देवेंद्र यांच्याकडनं आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. देवेंद्र यांच्याकडनं पहिला चेंडू. देवेंद्र यांच्याकडनं पहिला चेंडू. नो नाही दे, नो नाही. एक बॉल एक धावा, एक बॉल एक धावा. दुसरा चेंडू हा टोलवलाय. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक वीर यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतं. दोन चेंडू दोन धावा घेतलेल्या आहेत. दोन चेंडू दोन धावा. तिसरा चेंडू असा यशस्वीरित्या टोलवलाय. अशा प्रकारे उत्कृष्ट आपल्याला षटकार. कडक असा ताणून तुषार यांनी षटकार मारलेला आहे. तुषारकडनं उत्कृष्ट असा दुसरा षटकार तुषारकडनं पाहायला मिळतोय. तुषार ऑन फायर. बघूया तुषार आता काय करतोय. 4 बॉल मध्ये 14 रन. 4 बॉल 14. हा पाचवा चेंडू तुषार यांच्यासाठी. आणि परत एकदा टोलाला गेलाय. वेदांत मोरे यांनी झेल घेऊन त्याची विकेट पाहिलेली आहे. तुषार आउट झाला. उत्कृष्ट अशी झेल वेदांत मोरे. तुषार आउट झाला. बऱ्याच जणांना वाईट वाटलं. काय हरकत नाही. संघासाठी गुरु शर्माची अपेक्षा होती. गुरु छायासाठी आता आलेला आहे आपला सर्वांचा लाडका बाला म्हणजे स्वप्ने. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. हा एक बॉल टोलवलाय आणि अशा प्रकारे अतिरिक्त एक धाव. ओव्हरला 15 धावा. 1 ओव्हर 15. पुण्याच्या स्ट्राईक वरती आहे बाला. स्वप्नील बघूया आपल्या संघासाठी आता काय करतायत. दुसऱ्या शतकातील पहिला चेंडू वेदांत मोरे घेऊन येत आहे. दुसऱ्या शतकातील पहिला चेंडू वेदांत यांच्याकडनं बाला यांना. बघूया यशस्वीरित्या एक धावा यांनी पार पडलेली आहे. एक बॉल 16. बघूया विनोद सर आपल्या संघासाठी आता काय करतात. दुसरा चेंडू वेदांत मोरे यांच्याकडे विनोदसाठी. आणि अशा प्रकारे उत्कृष्ट षटकार विनोद यांच्या बॅटला लागून उत्कृष्ट असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बिचारा बॉल. हा परत षटकार बसण्याचा प्रयत्न होता पण अतिरिक्त एक धाव. मला बघूया आता. प्रतिसाद टीम कडे भेटलेला आहे. ठीक आहे. यशस्वीरित्या त्यांनी क्षेत्ररक्षण केलं. चार बॉल. पाचवा चेंडू सोपण्यासाठी आणि वाईट +1. स्वप्नी वेदांत मोरे करून पाचवा चेंडू स्वप्नील यांच्यासाठी आणि टोलवण्याचा प्रयत्न आणि मीर यांच्याकडनं असं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा चेंडू वेदांत मोरे यांच्याकडनं विनोदसाठी. बघूया विनोद. हा उत्कृष्ट झेल शिवम यांनी पकडली आहे. उत्कृष्ट झेल शिवम. थरारक रोमांचक आपल्याला इथे पाहायला मिळतं. विनोद आउट झाला. वाईट वाटलं मला. संघाकडनं खूप मोठी अपेक्षा होती विकेटसाठी. बघूया आता पुढे स्वप्नील काय करतोय आपल्या संघासाठी. रोहनकडनं हा पहिला चेंडू आणि टोलवला गेलाय. उत्कृष्ट अशी परत झेल घेतली आहे आणि विकेट.
उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना आपल्याला मिळते आणि उत्कृष्ट असं मोहन आयलंडच्या टीमकडनं क्षेत्ररक्षक पण आपल्याला पाहायला मिळते. हा दुसरा चेंडू रोहन यांच्याकडनं मस्तपणे टोलाला गेला आणि उत्कृष्ट असा परत एकदा क्या बात आहे श्रवण, क्या बात आहे श्रवण, खूप छान, उत्तुंग अशी खेळी तुझी. या मोमेंटला तुझी अशी खेळी असणं खूप गरजेचं आहे. श्रवणसाठी हा पुढचा चेंडू आणि टोलवण्याचा प्रयत्न, अतिरिक्त एक धाव केले आहे. आणि स्ट्राईक वरती आले सिद्धार्थ म्हणजे आमचे सिद्धू. सिद्धू बघूया आपल्या संघासाठी काय करण्यात आता. हा पुढचा चेंडू सिद्धूसाठी आणि टोलवला गेला आहे. उत्कृष्ट असा आणि परत वेदांत मोरे यांनी झेल घेऊन सिद्धार्थ यांची विकेट पडलेली आहे. रवी आलेले आहेत आपल्या संघासाठी खेळण्यासाठी. रवीसाठी हा पुढचा चेंडू रवीसाठी आणि टोलवला गेला आहे आणि हा असा. अरे क्या बात आहे, क्या बात आहे, खूप छान क्षेत्ररक्षक शिवम आणि वेदांत मोरे यांच्याकडे खूप छान पाहायला मिळते. मोहन आयलंडच्या टीमकडनं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक. शेवटचा चेंडू रोहन यांच्याकडनं श्रवणसाठी. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये श्रवण आपल्या संघासाठी काय करताय. शेवटचा चेंडू रोहन यांच्याकडनं क्लीन बॉल. आणि 3 ओव्हर नंतर गुरुछाया संघाला जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. 37 धावांची आवश्यकता आहे मोहन आयलंडच्या संघासाठी. बघूया मोहन आयलंडचा संघ आता काय करतोय. पुढील श्रीनिवास रेसिडेन्सी वर्सेस श्रीजी परायचो फेज 2. कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. श्रीनिवास रेसिडेन्सी वर्सेस श्रीजी परायचो फेज 2. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉस साठी स्टेज जवळ यायचंय. श्रीजी पराजो फेज 2 आणि श्रीनिवास रेसिडेन्स या दोन्ही पण कॅप्टन्सनी स्टेजवरती यायचे. टॉस होणार आहे. मोहन आयलंड रोहन काय करतात आपल्या संघासाठी. रोहन आणि वेदांत मोरे दोघे कोकणचे सुपुत्र. रोहन आणि वेदांत मोरे. तेजपाल सर यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करून लवकरात लवकर पुढच्या संघाचे काय ते नियोजन द्यायचे आहे. श्रीजी परायचो फेज 2 यांनी टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. श्रीजी निर्वाणा फेज 2. चला सामना चालू करायचा आहे. तेजस नवले पंच, लेगी पंच. एक मिनिट तेजस एक मिनिट. लेगी पाठवा. चला विनोद यांच्याकडनं पहिला बॉल वेदांत मोरे यांच्यासाठी. वेदांत मोरे आपल्या संघासाठी काय करतात बघूया आता. विनोद यांच्याकडनं पहिला चेंडू वेदांत मोरे यांच्यासाठी. हा पहिला चेंडू टाकलाय आणि त्यांचं अमर नाही. विकेट नाही. वेदांत घाई करू नकोस. संघाकडनं तुला खूप मोठी अपेक्षा आहे वेदांत. घाई करू नकोस. संघाकडनं खूप मोठी अपेक्षा आहे. चला एक बॉल झाला. दुसरा बॉल विनोद यांच्याकडनं वेदांत मोरे यांच्यासाठी आणि दुसरा बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि पंचांनी दिलेला आहे विकेट. वेदांत हॅलो हां वेदांत मोरे यांची विकेट. विनोद यांच्याकडनं तिसरा चेंडू स्ट्राईक वर आलेला आहे. वीर करंजेकर. बघूया काय करतात आपल्या संघासाठी.
मीरसाठी हा चेंडू असेल. चला. तिसरा चेंडू विनोद यांच्याकडे गोलंदाजी बोंदे विनोद करताय. तिसरा चेंडू मीरसाठी. काम तिसरा चेंडू आणि आईकडे बोलले थोडक्यात बचावलेला आहे काम मीर. थोडक्यात बचावला आहे मीर. थोडक्यात. चला चौथा चेंडू मीरसाठी विनोद यांच्याकडून. चौथा चेंडू आणि मस्त टोलावलाय आणि झेल घेऊन मीरचा पराभव झालेला आहे. संघासाठी परत एकदा ही दुःखाची बातमी. वेदांत आणि मीरकडनं संघासाठी खूप मोठी अपेक्षा होती. बघूया आता देवेंद्र आणि रोहन संघासाठी काय करतायत. खूप मोठी अपेक्षा होती वेदांत आणि मीरकडनं. 4 बॉल 0 रन झालेले आहेत. 4 बॉल 0. स्ट्रायकर आले देवेंद्र. 0 रन. स्ट्रायकर आलेले देवेंद्र. हा 5वा बॉल विनोद यांच्याकडनं देवेंद्रसाठी. हा 5वा बॉल आणि 5वा बॉल. ठीक आहे. पहिला बॉल कसा पडतोय बघितला त्यांनी. आता विनोद यांच्याकडनं 6वा चेंडू विनोद यांच्याकडनं देवेंद्रसाठी. बघूया 6व्या चेंडूला देवेंद्र काय करतात. 6वा चेंडू फाईट केलेला आहे आणि 1 रन मोहन मॅल यांच्या संघासाठी प्राप्त झालेला आहे. चला मेडन ओव्हरचा चान्स होता विनोद तुझा. काय टेन्शन नाही. पण चला शेवटचा चेंडू आणि परत बॉल लागलाय स्टंपला आणि देवेंद्र यांची आणि चुकामुक हो विकेट प्राप्त केलेला आहे. भारत प्रीमियर लीग मध्ये नितीन शिंदे यांचं सहर्ष स्वागत. आणि मी सांगू इच्छितो की आज नितीन शिंदेचा वाढदिवस आहे. अरे वा वा वा. कृपया टाळ्या वाजवून त्याला शुभेच्छा द्याव्यात नितीन शिंदेला. पात्र प्रीमियर लीग पर्व दुसरे नितीन यांना सर्व खेळाडूंकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला दुसऱ्या शतकातील पहिला चेंडू श्रवण यांच्याकडनं जातोय रोहन यांना. रोहन आपल्या संघासाठी काय करतात बघूया आता. हा पहिला चेंडू रोहन यांनी उत्कृष्ट असा जोरदार षटकार. चला पहिला षटकार. चला दुसरा चेंडू रोहन यांच्यासाठी आणि ठीक आहे. चांगला प्रयत्न होता. तिसरा चेंडू श्रवण यांच्याकडनं रोहनसाठी आणि टोलवण्याचा प्रयत्न होता पण बॉल व्यवस्थित बॅटला लागला नाही. चला शिवम काय करतायत आपल्या संघासाठी मल्लिका बघूया आता. शिवम आणि षटकार. वा शिवम वा. चला श्रवण यांच्याकडनं चौथा चेंडू शोधण्यासाठी आणि शिवमचा विकेट तिथे प्राप्त केलेला आहे. चला पुढील फलंदाज शुभम राठोड. शुभ्या आपल्या संघासाठी काय करतात शुभम. आता खूप मोठं योगदान शुभम यांना द्यायचं आपल्या संघासाठी. बघूया 14 रन 4 विकेट. शुभम एक अतिरिक्त धाव. 15 रन झाले. 2 ओव्हर नंतर 15 रन झालेले आहेत. 6 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे मोहन आल्यांच्या संघासाठी. बघूया शुभम राठोड आणि रोहन काय करतात आपल्या संघासाठी. खूप अटीतटीचा सामना इथे. चला पुढील संघ. आणि इकडे प्राइज अनाउन्समेंट करायची मला की इकडे दिलीप राठोड यांनी समजा हॅट्रिक घेतली या ओव्हर मध्ये तर संदीप शिंदे यांच्यातर्फे 500 रुपयाचं बक्षीस आहे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करा या प्राइजचं जर दिलीपने इकडे हॅट्रिक घेतली. तिसऱ्या शतकातील पहिला चेंडू आणि 1 रन. उत्कृष्ट अशी 1 धाव. बॉल 55. नो बॉल. पंचांनी नो बॉल दिलेला आहे. चला 2 रन त्यांना प्राप्त झाले मोहन यांच्या संघासाठी. बघूया दिलीप सरांकडे हा पहिला चेंडू रोहन यांच्यासाठी.
टोलावला गेलाय आणि कॅच सुटली. कॅच सुटलेली आहे आणि कॅच सुटलेली आहे. धाव घेतली असती तर बरं झालं असतं. 1 रन. ठीक आहे, दुसरा चेंडू रोहन यांच्यासाठी दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा दुसरा चेंडू टोलावला आहे रोहन यांनी. अतिरिक्त चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या बॉलकडे पण बघा रे, तो बाउंड्री पार केलेला आहे. तुम्ही धावता इकडे चौकार 4 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉलमध्ये 15 धावांची. संघासाठी खूप मोठं योगदान द्यायचंय रोहन यांना. 4 बॉल. तिसरा चेंडू आणि टोलावण्याचा प्रयत्न. दुसऱ्या डावात नाम शुभम राठोड यांना खरं नाव. क्या बात आहे. एक मिनिट. पंच निर्णय येतील. पंच 3 मध्ये 13. माफी असावी, 14 रन पाहिजे आहेत. राईट. रोहन यांनी असा उत्कृष्ट टोला लागला आणि जय रोहन यांची विकेट. रवीने तिकडे कॅच पकडलेले. क्या बात आहे रवी, यू आर द वन. क्या बात आहे. आणि दिलीप त्यांना विकेट घेतलेली आहे. दिलीप 1 विकेट झालेली आहे. बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे मोर झाल्याच्या संघासाठी. काय हरकत नाहीये. दिलीप, पण प्राईज इकडे आता तुला मिळलेलं आहे. इकडे काय प्राईज मिळणार नाही आता, कारण आता हॅट्रिक साठी 500 रुपये होते दिलीपला. संदीप, अजून काय प्राईज आहे का? 2 बॉल मध्ये काहीतरी दिलीप साठी 2 बॉल मध्ये. हॅलो, काय करतो? 1 बॉलमध्ये 6 धावांची हा आवश्यकता. बॉल बरोबर बॉल करतो का बघ ना. हॅलो, बॉल बरोबर बॉल करतो बघ ना. कंपल्सरी केस आहे. म्हणजे इकडे थांबा 1 मिनिट. हे पोरांनो आहे, कोणी गोंधळ घालायचा नाही. 1 मिनिट. मित्रांनो, हार्ड लक मोहन म्हणाले. हार्ड लक, काही हरकत नाही. तुम्ही छान खेळला, उत्कृष्ट खेळला, परंतु नियम असा आहे की आपण इकडे कंपल्सरी चेस ठेवलेला आहे. परंतु तुमचा खेळ छान झाला आणि मला इकडे घोषित करताना खूप आनंद होत आहे की या थरथराटवाल्या सामन्यामध्ये, शेवटची ओव्हर दिलीपने घेतलेल्या सामन्यामध्ये विजय झालेला आहे गुरुछाया बंग संघाचा. जोरदार स्वागत करा गुरुछाया संघाचं. क्या बात आहे. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच जे आहे ते आहेत विनोद